नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी 2025ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. यालाच आकारिक मूल्यमापन चाचणी 1 असंही म्हणतात. यासारख्या इतर विषयांच्याही चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर कमेंट करा. आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 5वीची हिंदी विषयाची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ. इयत्ता 5वी विषय हिंदी आकारिक मूल्यमापन चाचणी 1 प्रश्नपत्रिका 2025. गुण 20, वेळ 1 तास. आपल्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या इकाईमधील पहिले 5 पाठ या परीक्षेसाठी विचारले जाणार आहेत. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. रिक्त स्थानों की पूर्ती करो. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थित पाठांतर करून ठेवायचे. असेच प्रश्न आपल्याला चालू वर्षाच्या शैक्षणिक चाचणीमध्ये विचारले जातील. पहिले, खेतो बागो मैदानों में हरियाली फैलाती है. बघा 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि कंसामध्ये 3 पर्याय पण आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो लिहायचा आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं वहीत लिहून ठेवा म्हणजे आपलं व्यवस्थित लक्षात राहील. दुसरं आहे, राजा मंगलसेन के मंत्री जगत राम बूढ़े हो चुके थे. 3, इस पद के इच्छुक 11 बजे रात दरबार में पहुंचे. 4, राजा मंगलसेन बहुत प्रसन्न हुए. और 5, आप कौन से खेल खेलते हो? क्रिकेट. ब भाग, एक वाक्य में उत्तर लिखो 5 अंकों के लिए. 1, आप कौन से खेल खेलते हैं? हम क्रिकेट, हॉकी, फुटबॉल खेल खेलते हैं. 2, पालतू प्राणियों के नाम बताओ. गाय, बैल, घोड़ा, बकरी और मुर्गी. प्रश्न तीसरा, बूंदे रिमझिम करती कहाँ आती है? बूंदे रिमझिम करती धरती पर आती है. अगला प्रश्न, कर्मवीर कैसा युवक था? उत्तर, कर्मवीर निर्धन परिवार का प्रतिभाशाली नवयुवक था. 5वां, राजा मंगलसेन के मंत्री का नाम क्या था? उत्तर, राजा मंगलसेन के मंत्री का नाम जगतराम था. प्रश्न दूसरा, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो. 1, प्रसन्न, आनंदी. प्रयास, प्रयत्न. धरती, जमीन. नदी, सरिता. ब भाग, विरुद्धार्थी शब्द लिखो 4 अंकों के लिए. 1, दिन, रात. योग्य, अयोग्य. पूर्व, पश्चिम. नए, पुराने. क भाग, वाक्य में प्रयोग करो. धरती, बूंदे रिमझिम करती धरती पर आती है. धरती है शब्द वहाँ पर आना चाहिए. ऐसा कौन सा ही वाक्य आप लिख सकते हो. बूंदे, अंत में बूंदे सागर में मिल जाती है. या पद्धतीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची हिंदी विषयाची आकारिक मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली. यासारख्या आपल्याला इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. थँक्यू.